नमस्कार मंडळी. कसं काय मग? तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी पुण्याला आलेलो आहे सध्या काही 2-4 दिवसांसाठी. तर काही माझे मित्र म्हणले की चला एकदा लोणावळ्याला एक ट्रिप मारून येऊ जवळच. तर आम्ही सकाळी-सकाळी पहाटे निघालो, बट काही कारणांमुळे थोडा वेळ झाला आम्हाला. त्यामुळं थोडं लेट झालं. बट ठीक आहे, काही हरकत नाही. तसंच आम्ही लोणावळ्याला निघालो. सध्या तरी आता विंटर्स आहे. तर विंटर्स असल्यामुळं तुम्हाला असं रोड्स वगैरे सिनिक व्ह्यूज वगैरे एवढे जास्त नाही असणार. अर्ली मॉर्निंग खूप जर लवकर जात असले तुम्ही, की एकदमच अर्ली मॉर्निंग झाली आहे, सकाळी 4 वगैरे वाजता निघताय घरातून, तर इट्स फाईन. मग की तुम्ही 5-5:30 पर्यंत पोहोचून जाता आरामात इझिली 1.5 हॉवरमध्ये. तर तुम्हाला फॉग वगैरे भेटू शकतो बघण्यासाठी. ते खूप छान आणि रोड वगैरे खूप छान दिसतो. जर का तुम्ही माझा जुना व्हिडिओही पाहिला असेल, प्री मान्सूनवाला लोणावळ्याचा व्हिडिओ जो मी आय बटनमध्ये देऊन टाकेल, तो जर बघशाल, तसे व्ह्यूज तुम्हाला विंटर्समध्ये पण भेटू शकतात. बट खूप अर्ली मॉर्निंग जावं लागेल. तेव्हा आम्ही खूप अर्ली मॉर्निंग गेलो होतो. ह्यावेळेस आम्ही एवढं अर्ली मॉर्निंग नाही गेलो आहे. आता दुसरी गोष्ट सांगायची ठरली तर रोड अतिशय छान आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघत असाल. तुम्हाला मॉर्निंग सायकलिंगवाले वगैरे अजून बाईक राईड्सवाले हे खूप जास्त प्रमाणात भेटतील. जसं की तुम्ही पुढे व्हिडिओमध्येही बघशाल का तुम्हाला रायडर्स वगैरे हे खूप जास्त दिसतील रस्त्याने आणि जेणेकरून थोडी मजाही येते, की त्यांच्यासोबत राईड वगैरे करायला. जे त्यांचे सुपर बाईक्स असतात ऑब्व्हियसची गोष्ट आहे. आपल्याकडे सुपर बाईक्स वगैरे नाही आहे. आपल्याकडे नॉर्मल 200-250 सीसी बाईक्स आहेत. बट त्यातही मजा येते. जाताना तुम्हाला एक डॅमही लागतो. तो डॅम सध्या क्लोज आहे. बट यू कॅन तुम्ही त्या डॅमच्या आसपास वगैरे फिरू शकतात. आम्ही पुढं पण व्हिडिओमध्ये ते छोटे-छोटे शॉट्स आहेत ते दाखवेल. त्यानंतर अर्ली मॉर्निंग असल्यामुळं मॅप्रो वगैरेमध्ये तुम्ही जर अर्ली मॉर्निंग जात असाल, तर तुम्हाला मॅप्रोमध्ये पण गर्दी सापडणार नाही. मॅप्रोमध्ये गर्दी नसल्यामुळे ते थोडं तिथं बरं वाटतं, छान वाटतं, एक्सप्लोर करता येतं. बट आम्ही मॅप्रोमध्ये रिटर्न यायच्या वेळेस जात होतो. रिटर्न यायच्या वेळेस जात असताना जर तुम्ही लवकर अर्ली मॉर्निंग गेले, तर रिटर्न यायच्या वेळेस काही हरकत नाही आहे. तुम्हाला मॅप्रोमध्ये जास्त गर्दी भेटणार नाही. पण आम्ही 12:30, 1:00च्या आसपास तिथे गेलो. आम्हाला खूप अतिशय खूप जास्त गर्दी लागली. काही एक्सप्लोर एक्सप्लोर तर खूप लांबची गोष्ट आहे. बिलिंगसाठी सुद्धा खूप वेळ लागत होता. त्यामुळं तो एक आमच्यासाठी एक कन्सर्न होऊन गेला, की एक लाइक काय करणार आता म्हणजे जास्त एक्सप्लोर नाही करता आलं. बट यू कॅन व्हिजिट देअर. तिथं छान गेम्स वगैरे आहेत. इफ यू आर गोइंग विथ युअर गर्लफ्रेंड ऑर समथिंग तुम्ही ते गेम्स वगैरे येऊ शकतात. मित्र वगैरे ते काही खेळत नाही ते गेम्स वगैरे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची अशी ठरली तर, की रायडिंगसाठी जात असाल तर मस्ट व्हिजिट आहे. यू कॅन रिअली गो. टायगर पॉइंट आणि लॉयन पॉइंट पण एक्सप्लोर करण्यासारखे आहे. व्ह्यूज वगैरे छान आहेत. बट हाच कन्सर्न आहे, की जसं मी तुम्हाला पहिले सांगतो, लवकर जा सकाळी. लोणावळ्याच्या जवळ खाली रिटर्न येताना आम्हाला एक छोटंसं हे पण लागलं होतं. गार्डन आहे. ते मी पुढे एक्सप्लोअर केलेलं आहे. त्याच्याबद्दल पण सांगितलेलं आहे. तेही तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. लोणावळ्यापासून आसपास जवळ छोटे-छोटे फोर्ट्स पण आहेत. जर तुम्ही खूप सकाळी लवकर जात असाल, तर ते फोर्ट्सला पण तुम्ही एक व्हिजिट करून येऊ शकतात. काही हरकत नाही. आता थोडं बाईक राईडला एन्जॉय करा. बाकीचं आहेच पुढे सांगतो मी. आत्ता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय, हे जे करंटली व्हिडिओमध्ये जे बघताय, हे लोणावळ्याचं मेन लोणावळा गाव आहे. याच्यामध्ये काय आहे, टाउनसारखंच आहे. इथं तुम्हाला एकदम भारी क्वालिटीच्या चक्कीज भेटतील. मंगललाल बेस्ट. मंगललालच्या चक्कीज एकदम छान असतात. तुम्हाला मंगललालचे आउटलेट्स व्हेरी इझिली दिसतील. लोणावळ्याच्या ज्या पॉइंट्स आहेत, तिकडे जाण्यासाठी तुम्हाला 2 रस्ते आहे. एक तर हा जो आम्ही निवडला, जो की आम्हाला एका फ्रेंडला पिकअप करायचं होतं म्हणून आम्ही या रस्त्याने आलो. तर दुसरा एक आहे जे की जेणेकरून तुम्ही हे अव्हॉइड करून डायरेक्ट बाहेरून जाऊ शकता. तुम्ही तो रूट यूज करू शकता, काही हरकत नाही. बट आम्ही हा रूट यूज केला. बट तुम्ही ह्या रूटने नक्की या. कारण की तुम्हाला मग समजेल की गोष्टी किती छान आहे लोणावळ्यात. तुम्हाला मंगललालची चक्की वगैरे भेटेल. अजून A1 चक्की एक म्हणून एक आहे. ती A1 चक्की पण खूप छान आहे. त्यानंतर तिथे एक शॉप आहे जिथे स्वीट्स वगैरे खूप छान भेटतात. मी नाव तसं मेन्शन करेल.
जेव्हा आता तुम्ही लोणावळ्यामध्ये येशाल, लोणावळ्यामध्ये जर का तुम्हाला लोणावळा टाऊनमध्ये काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील, तर टाऊनमध्ये एक्सप्लोर करण्यासारखं आहे. जसं मोस्ट अट्रॅक्टिव्ह थिंग आहे तर मॅप्रोज आहे. मॅप्रोनंतर ही एक गोष्ट येते जी आहे वॅक्स म्युझियम. इथे एक वॅक्स म्युझियम आहे, जे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात. तिथे खूप भारी-भारी गोष्टी बनवल्यात आहे युजिंग वॅक्स. तर ते तुम्ही तिथे व्हिजिट करा, एकदा चेकआउट करा. छान असं आहे. ते त्याचे काही नॉमिनल एंट्री फीज आहे, ज्या की तुम्ही पे करू शकता. इट्स व्हेरी नॉमिनल, त्यामुळं काही एवढा इश्यू नाही आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही टाऊनमधून बाहेर निघशाल, टाऊनमधून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला एक रस्त्याला कनेक्ट होऊन जाशाल, जो की मेन रूट आहे, जो की मी तुम्हाला आधीही सांगितलं. एक दुसरा रूट पण आहे लोणावळ्याला जाण्यासाठी, त्या रूटवरून तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आता जे तुम्ही समोर आत्ता हे बघितलं, जे छोटंसं लेकसारखं तुम्हाला दिसलं असेल, हा डॅम आहे. हा डॅम सध्या बंद आहे, बट तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये जे बघताय हा डॅम, ह्या डॅमला पुढे गेल्यानंतर एक ब्रिज लागतो. त्या ब्रिजला तिथं तुम्ही थांबू शकतात. तिथे फोटो अतिशय छान येतात. पण मॉर्निंग अर्ली मॉर्निंग पाहिजेल किंवा एक 8-9 वाजले असतील तर इट्स फाईन. त्यानंतर डॅम एरिया संपल्यानंतर आपल्याला जो एरिया लागतो तो पूर्णपणे घाट वगैरे सुरू होतो आणि अतिशय छान व्ह्यूज असतात. तिथून तुम्हाला प्रॉपरली असं वाटेल की बाबा तुम्ही लोणावळ्यात आलेले आहे. असं गार वगैरे थंड वाटेल. तिथून खरी जर्नी तिथून सुरू होते. तर तिथं तर मी काही व्हॉईस ओव्हर देत नाही आहे. तुम्ही ती जर्नी बघा. अतिशय छान आहे. यू कॅन एन्जॉय दॅट पार्ट.
आता जर तुम्ही पूर्ण राईड पाहून झाली असेल तर मी काही फोटोज वगैरे क्लिक केले होते, जे की तुम्ही आत्ता चेकआउट करू शकता. आता पुढे तुम्हाला काही फोटोज दिसतील. ते बघा, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे आहे, काय आहे, छान काढले की नाही काढले. आय एम नॉट दॅट गुड एक्सपर्ट इन फोटोज अँड एव्हरीथिंग, बट यू कॅन टेल मी हाऊ दे आर अँड ऑल. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे आज मी लोणावळा आलेलो आहे. मी थोडंसं व्हॉईस ओव्हरमध्ये सांगितलं पण असेल की मी लोणावळ्याला आलेलो आहे. बेसिकली हैदराबादलाच असतो, बट आता रिसेंटली आलो होतो पुण्याला त्यासाठी. मित्रांसोबत आलो आहे सहज पुण्याला. तर लोणावळ्याला होतो, आता टायगर पॉईंटला आहे. जसं तुम्हाला मी आता दाखवले असेल टायगर पॉईंट. सध्या विंटर सीझन चालू आहे इथं. विंटर सीझन असल्यामुळे मोस्टली आता पोस्ट प्री विंटरच आहे. प्री विंटरमध्ये लोणावळ्याला एवढं काही नाही आहे एक्सप्लोर करण्यासारखं. जर तुम्हाला खरंच एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला बाईकचा आवड असेल, तुम्हाला बाईक्स वगैरेची खूप वाऱ्याचा आवाज येत असेल, बाईक्स वगैरेची आवड असेल, बिंदास या रायडिंगसाठी. छान आहे, रोड्स एकदम क्लीन आहे सध्या. आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला दुसरे बाईक रायडर्स पण भेटतील, त्यामुळं मजा पण येईल. अजून एक दुसरी गोष्ट अशी की लोणावळ्याला येताना मॅप्रो वगैरे लागेल, मंगललालची चक्की वगैरे लागेल. जर तिकडे जायचं असेल तिकडे जाऊ शकता. लोणावळ्याचे शॉर्ट्स मी टाकलेले आहे. मॅप्रोचा माझा अजून एक व्हिडिओ अपलोड करेल मी, तुम्हाला आय बटनमध्ये भेटून जाईल. तो व्हिडिओही चेक करू शकता तुम्ही. जर तुम्ही लोणावळ्याला येत असाल मॅप्रो गार्डन्स नक्की व्हिजिट करा. मॅप्रो गार्डन्स मस्ट व्हिजिट आहे जर तुम्ही लोणावळ्याला येत असाल. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, आत्ता तुम्ही जे बघताय ना हे रायवूड गार्डन आहे. जेव्हा लोणावळ्याला जाशाल तुम्ही या साईडनी स्ट्रेटवरती लोणावळ्याला जातात, आम्ही रिटर्न येतो तेव्हा आम्ही या गार्डनच्या तिथे थांबलेलो आहे. याचं नाव सिद्धेश्वर मंदिरसुद्धा आहे आणि रायवूड गार्डनसुद्धा आहे. तुम्ही इथं येऊ शकतात. रिटर्न यायच्या वेळेस थोडं शांत असतं, गर्दी पण नसते, काही नसते, बसू शकता थोड्या वेळ. आता लोणावळ्याचं सांगायचं झालं तर लोणावळ्यामध्ये सध्या तरी एवढं काही नाही आहे, कारण की ऊन वगैरे पण आहे. पहाटे जात असाल तर पहाटे खूप गोष्टी आहे एक्सप्लोर करण्यासारख्या. बट पहाटे जात असाल तर पहाटे आहे गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी. बट आम्ही थोडंसं लेट निघालो होतो, त्यामुळं तर फॉग वगैरे तर आम्हाला काय भेटला नाही. बट इट्स फाईन. तुम्ही सकाळी जात असाल तर तुम्हाला फॉग वगैरे सगळं भेटेल. जसं की तुम्हाला माहिती, मी हैदराबादमध्ये असतो, युजली खूप कमी येतो. जेव्हा येतो तेव्हा फिरतो नक्की. तिकडे एवढं फिरण्यासारखं जास्त स्पॉट्स नाही आहे ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र. ॲज युजल वी हॅव अ बिग रेंज ऑफ सह्याद्री, त्यामुळं फोर्ट्स वगैरे, लोणावळ्यासारखे स्टेशन्स, हिल स्टेशन्स खूप आहेत. तिकडे एवढे हिल स्टेशन्स वगैरे काहीच नाही. एक हिल स्टेशन आहे अनंतगिरी हिल्स, तिकडं मी अजून गेलेलो नाही आहे. मी जाईल तिकडे पण. जेव्हा जाईल त्याचा व्लॉगही नक्की बनवेल, बट इट वुड बी इन हिंदी ॲज कम्पेअर टू. ऑडियन्स कमी आहे, हिंदीमध्ये जास्त भेटते, त्यामुळे मी तिकडं हिंदीमध्ये बनवेल. अजून लोणावळ्याबद्दल सांगायचं ठरलं तर सध्या लोणावळ्यामध्ये 2-3 गोष्टी आहे ज्या तुम्ही एक्सप्लोर करा. जसं टायगर पॉईंटवरून व्ह्यू वगैरे छान येतो, बट सकाळी पहाटे लवकर जा, जसं तुम्हाला मी आत्ता व्ह्यू पण दाखवला असेल. त्यानंतर मॅप्रो गार्डन्सला व्हिजिट करा. मंगललाल चक्की माहितीच असेल, मगनलाल, ती नक्की घेऊन जा, कारण की ती कुठे बाहेर तुम्हाला लवकर भेटणार नाही. आणि दुसरे सिनिक व्ह्यूज आहे रोडला, रायडिंग वगैरे करत असाल नक्की या, राईड वगैरे करा मस्त. बाकी रॅपअप व्हिडिओमध्ये हेच सांगायचं ठरलं की पहाटेच या, विंटरमध्ये जास्त लेट येऊन काही फायदा नाही. चलो बाय.